काठेगल्ली परिसरातील हे दृश्य आता आपण बघत आहोत। या भागामध्ये रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। गेल्या महिनाभरापूर्वी काठेगल्ली परिसरामध्ये जी दर्गा आहे, म्हणजे एक धार्मिक स्थळाचं जे बांधकाम आहे ते अनधिकृत आहे, अशी तक्रार या परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली होती। आणि त्यानंतर या धार्मिक स्थळाचं जे काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण महानगरपालिकेच्या माध्यमातून काढण्यास सुरुवात झालेली होती। मात्र या कारवाईला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली। त्यानंतर गेल्या महिनाभरापासून ही कारवाई थांबवण्यात आलेली होती आणि त्यानंतर 1 एप्रिलला महानगरपालिकेने संबंधित धार्मिक स्थळाचं अतिक्रमण काढून घ्यावं अशा प्रकारची नोटीस जी आहे ती देण्यात आलेली होती। परंतु 15 दिवसानंतरही हे अतिक्रमण त्याच पद्धतीने त्याच स्थितीमध्ये असल्याचं दिसून आलं। परंतु धर्मगुरूंनी हे अतिक्रमण काढून घेण्यास ते राजी झाले आणि हे ते अतिक्रमण काढून घेणार अशा प्रकारची कबुली त्यांनी दिली। त्यानंतर काही काळातच हे अतिक्रमण तोडण्यात आलं अशा प्रकारची अफवा जी आहे या परिसरामध्ये पसरली आणि त्यानंतर काल रात्री मोठ्या प्रमाणावर जमाव हा रस्त्यावर उतरलेला आपल्याला दिसून येतो। सुमारे 400 ते 500 नागरिक या भागामध्ये एकत्रित आले आणि यावेळी वीज पुरवठा देखील खंडित झाला, त्यामुळे इथे दगडफेक झाल्याचे देखील पोलिसांकडून सांगितलं जातं। मोठ्या प्रमाणावर जमाव आपल्याला रस्त्यावर दिसून येतो आणि त्यामुळे पोलीस प्रशासनानं देखील या भागामध्ये तातडीनं धाव घेऊन बंदोबस्त तैनात केला। मात्र जमावाचा इतका मोठ्या प्रमाणावरचा उद्रेक होता की पोलिसांना देखील या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या ज्या आहेत त्या फोडाव्या लागल्या। या संपूर्ण धुमश्चक्रीमध्ये 20 पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत। एका पोलीस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, तर 2 सहाय्यक पोलीस आयुक्त देखील या घटनेमध्ये जखमी झाल्याचं दिसून येते। गेल्या महिनाभरापासून या दर्गेचा वाद सुरू होता। हे जे धार्मिक स्थळाचं जे बांधकाम आहे ते हटवण्याच्या संदर्भात गेल्या महिनाभरापूर्वी देखील कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यावेळी देखील अशाच प्रकारचा तणाव या ठिकाणी होता। त्यामुळे 3 ते 4 दिवस हा भाग जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं आपल्याला दिसून आलं। त्यानंतर महानगरपालिकेने धार्मिक स्थळाला नोटीस देखील बजावलेली होती आणि त्यानंतर धर्मगुरूंनी स्वतःहून हे अतिक्रमण काढून घेण्याबाबत राजी झालेले होते। परंतु अफवा ज्या पद्धतीने पसरली त्यामुळे हे अतिक्रमण महानगरपालिकेने काढून घेतलं अशा प्रकारची ही अफवा या भागामध्ये पसरली आणि संतप्त जमाव रस्त्यावर उतरला। हा जो भाग आपण बघत आहोत द्वारका परिसरातील काठेगल्ली परिसर हा आहे आणि याच्या आजूबाजूचा जो काही भाग आहे तो मुस्लिम बहुल असा भाग आहे। त्यामुळे जी अफवा पसरली ती झपाट्यानं या भागामध्ये ही चर्चा पसरली की धार्मिक स्थळाचं अतिक्रमण काढून घेण्यात येत आहे आणि या अफवेमुळे मोठ्या प्रमाणावर जमाव रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं। एकेका घरातून 5-5, 8-8 लोक रस्त्यावर उतरली। त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी या भागात आपल्याला झाल्याचं दिसून येतो आणि ज्यावेळी पोलीस प्रशासनाला याबाबतची माहिती समजली त्यावेळेस अतिरिक्त पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला। या भागामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। 20 लोकांना जे आहे आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आज सकाळची जर परिस्थिती आपण बघितली तर ही परिस्थिती अतिशय नियंत्रणात पोलिसांनी आणलेली आहे आणि या परिसरामध्ये कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात करून पोलीस बंदोबस्तामध्ये या धार्मिक स्थळाचा अतिक्रमणाचा जो काही भाग या ठिकाणी शिल्लक होता तो देखील आता काढून घेण्याची कारवाई सुरू झालेली आहे। महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग त्याचप्रमाणे JCB देखील या ठिकाणी मागवण्यात आलेले आहे आणि अतिशय शांततेत येथील जे अतिक्रमण आहे ते काढून घेण्याची कारवाई आता सुरू करण्यात आलेली आहे। परंतु एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। या भागामधील जे मुस्लिम बहुल भाग आहे या ठिकाणी देखील पोलिसांनी कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि हा जो भाग आहे तो नाशिक पुणे महामार्गालगतचा भाग आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ या ठिकाणून असते। त्यामुळे नागरिकांना देखील या जी काही कारवाई सुरू आहे त्याचा त्रास होऊ नये म्हणून वाहतूक देखील वळवण्यात आलेली आहे आणि आता या भागामध्ये शांततापूर्ण वातावरणामध्ये या धार्मिक स्थळाचं अतिक्रमण काढून घेण्यात येत आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, नाशिक।